बाय 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 हसून बहिणी तर लय वैताग आणलं मला उठ उठ काय झालं? अगं काय लाज हा मार तेवढीच वाट बघू ना ही सासू कधी मरती एवढेच आहे ग तू असावर हा अगं या घरातली काम तर करायला नको तुला जर हे उचल आणि जा शेण काढून आण मग मी तुम्ही करत बसा मला कसं सांगताय? हा मी करतच होते ना तुला काय रोग आला बाई करायला हा मला रोग बी काय झालं नाही. नीट बोला नीट. नीट काय बोलायचं का काय नीट बोलायचं हा जशी करून आणली तशी नुसती आई दे खातीन बसती खातीन बसती हा, खातीन मग बसती मी काय करू तुमच्या घरातले काम? तुम्ही करा ना. मी काय करू? हे शिकवलं का तुझ्या आई बापानी आई वडिलाचा विषय काढू नका बरं का सांगाले. मग कुणाचं आई काढू? वडिलाचं नाव आई घ्यायचं नाही. बापाचंच काढणार मी आई वडिलाचं नाव हा. घ्यायचं नाही. घेणार कळलं ना? मी. घेणार तुमच्या आई वडिलाचं नाव घेऊ का? घे की घे की. घे तुझ्यात किती हिंमत आहे बघते की घे हा हिम्मतीवर जाऊ नका. हा. कळलं ना? तुमचा अख्खा लेख सरळ केलाय. सरळ केलं ना. हा ना अगं म्हणून तर ना वैताग आलाय मला तुझा साखर द्या ना मला थोडी. हा तुला तर काय अक्कल नाही कवडीचं काम येत नाही नुसतं वटा वटा करायला येते हा नुसतं हा मला तुला नाही हिला काय तुला हा नुसतं बोलायला येतं नुसतं सासूबाई. तोंडात दम आहे, हातपाय येत नाही तुम्ही नंतर भांडा मला साखर द्या ना. ए, अंबाया, जा तिकडं साखर मागायला लागले आमचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय माझा हा? तांब्या हे बघ सांगते तुला जर ह्या घरात राहायचं असन खायचं प्यायचं असन तर काम करावं लागल मायच्यानं काम होत नाही. करू वाटलं करा नाही तर तसं ठेवा. माझा नवरा आहे तो आणून देतोय मला. मी मस्तपैकी खायला आणि बसल. हा का हो. अहो, मला एक सांग बरं काय? हा? तू संध्याकाळचं घरी जेवत नाही कुठे जाते ग अहो काकू मी कुठं जाते मी घरीच असते. हो ग इकडे अगं तुला नाही हिला म्हणत होते मी हा बघत माझ्याकडे होत्या. बरं ते सगळं जाऊ हा. द्या. पाहुणे आलेले घरात साखर नाही मला साखर द्या. साखरेचं ठीक आहे हा. पण वाटी बिटी आणायची बाई हे काय आणलं तांब्या ते, जास्त पाहुणे आलेत ना मग वाटीत पुरलं नसतं म्हणजे मग वाटीभर साखर. आम्ही ठेका घेतलाय पाहुण्याचा बी तुमच्या आहे का नाही घरी ये. जा साखर बिकर काय नाही हो तिकडं कामाना धामाची अक्कल तर अजिबात नाही काय करते काय माहिती नवऱ्याला पार हे करून ठेवलंय अजिबातच कळत नाही मला कुठं नवरा अगं तुला नाही हिला म्हणते मी हिला? ते हॉटेलच्या बिलच काय केलं? कोणचं हॉटेलचं बिल सर्ग बाजूला तिकडं इकडं इकडं कोणचं हॉटेल सुनबाई जेव्हा येते रोज हॉटेल मध्ये पावर आणता काय मायाव तुम्ही घरी कशाला आले पण? मग आणून द्यायचं ना. अहो मग मी आले असते दिले असते ना. कवा? फोन करायचं ना. महिना झाला ना बिल मिटितात. अहो मग मी सांगितलं असं माझ्या नवऱ्याला. घरी कशाला आलात तुम्ही? तुमच्यामुळे 4 वेटर हाकून दिलेत म्या. बाई, लय रुबाब आणतात काकडी आणन कांदा आणन लसूण आणन काय म्हणजे ही रोज संध्याकाळी मी म्हणते जेवाय जे- हॉटेलला तुमच्या हॉटेलला येते मग? किती बिल केलं हिने 47 रुपये. अरे देवा मग 4700 रुपये हा. अख्खे 4700 700 पूर्ण पूर्ण देवा, 300 देवा, कमी तर 5000ला. तुमची सून हॉटेलमध्ये जेवायला जाती म्हणूनच साखर आहे ना मग एवढी. द्यायचं ना का एवढा त्रास होतोय तर तुम्हाला घरीला कोणी सांगितलं? घरी यायला म्हणजे काय मग काय तिकडे अगे. काय फुकट येतं काय मला अगं महिन्याचं किराणा होतंय की माझ्या एवढं खातीच होय हा? का हाय का नाही अकलीचा भाग अगं त्या नवऱ्याची जरा काळजी कर ते मरायला लागला की काम करू करू हा. ही रोज हॉटेलमध्ये जाती ना म्हणूनच तुमचा अख्खा किराणा तसाच्या तसाच ए, तुला कोणी सांगितलं मध्ये करायला? चल निघित ना. जास्त बोल नको. आले तुझ्याकडे नाही आले. काकूकडे चल निघित ना. काकूचं घर नाही माझं घर आहे. नाही. ही मला निघ म्हणतीये. हा ना बाई तुला आहे ना आमच्या घरात खपत नाही ते किराणा मग तुला देते ऐका न्यायला बिलाचं तू बघा येत बिलाचं का? बघा हा? ते किराण्याचं जाऊ दे तिकडे मला काय घेणं देणं नाही तुमच्या किराण्याचं. तुमचं बिल ना हा. आता माझं पोरग आल्यावर बघा ना आता मी कुठून देऊ तुला कळतं का नाही हा? एवढं घरी खायला काय तुला रोग येतो का जाते हॉटेलमध्ये गिळायला हा? अहो सासूबाई चांगला स्वयंपाकच करत नाही. मग स्वतः करायचा मला आवडत नाही तर मला येत नाही. मला मालकाने पाठवलंय. कोणत्या मालकाने हा कोणत्या मालकाने कापड दुकानात कामाला आहे मी. येईन ना 5 साड्या आणलेल्या 7700 रुपयाच्या. किती 5 साड्या किती रुपयाच्या 7700 रुपयाच्या. हा बाई, ही घातली का? ही बी त्याच्यातली साडी. आता काय फिरून येतो काय मग? हा फिरून येतो? नाही त्याच्यातलीच आहे. हो ग इकडे तुम्हाला कळत नाही का तुमच्या मालकाला कळत नाही का पैसे दिल्याशिवाय कशाला साड्या द्यायच्या उधारीवर ते म्हणले त्याच्या म्हणे आणून. हा. भांडण. 2 महिने बरोबर झाले आहे. तोंड सगळं पाहिलं नाही दुकानाचं तिने. मग देईन वाट बघा हा, नाही, भांडण. सासूबाई भांडण बरोबर आहे. बोला, बोला. पैसे लागत आहेत. तिथं सून काय करते माहिती का काय गच तुमचं नाव सांगती लेखाचं सांगती म्हणते अजिबात नाही ठेपले तर उचलून होय टाकतील. गं? आमच्या नावावर आणतीस होय. मग? आमच्या नावावर बिल केलंय आम्ही दोन्ही काय इडी इथं का काय
नाही नाही तुम्ही शहाणेच दिसतोय. कोणाची आहे मग? तुमचीच आहे ना? हा ना, मग नाव कमवलं बाई, दिवा लावलास आमच्या घराण्याचा मोठा. हे काय इथं कापड दुकानात आणि इथं आमच्याकडे डोळ्यात हात घालता हा. इकडे. म्हणजे आम्ही देऊन का काय? तुम्हाला कळत नाही बाई? काय डोळे बाहेर वडीत काय आमची? नाही नाही, मी आले का कधी माझ्या नावावर तिला खाऊ घालायला? बरोबर आहे, बरोबर आहे. सून कोणाची? हा थांब, तुम्ही भांडते. नाही का हा? तुमची सून? सून माझीच आहे ना. नाही तर द्या मग आमच्या संग जाऊ, माझी नसली तर बिल दे, नाही तर ती मग बसून ठेवीन आम्ही तिथं. आणि बरं का काकू, ही ना काय करते माहितीये का, माझ्या मम्मीला पण काय सांगते माहितीये का, काय? आमच्या आहे ना सासूबाईच खडूस आहे, नाही तर मी सगळं देत असते जे नाही काय? मी खडूस आहे? मी खडूस आहे का? कशावर खडूस आहे? मी सगळं काम करते घरातलं, आईचं खायला देते तुला, तरी मी खडूस आहे का? नाही, हिला हिच्याकडून घ्या पैसे वसूल नाही, करून. त्यांनी काय सांगितलंय, हा, सासून जर बिल नाही दिलं ना अशी डोक्यावर घेऊन उचलून टाकीन म्हणली. आपलं वाचत आहे घरी. तुझं वजन उचला हे ना उचला. हा, हा. तू उचलणार आहे मला? मग हा? नाही नाही, हे उचलणार आहेत. दोघं आलेत ना. नाही तर म्हणले सासूच आहे ना भाकरीत कार्यक्रमच करून टाकेल. हा देतं का नाही बिल बघा, नाही तर पुढचे अजून लय बनले आहेत माझ्यापाशी. म्हणजे इस बीज घालणार आहे का? लागायची का? इस बीज घालणार काय आहे? त्याचा भरोसा नाही राहिला. अरे देवा, हा, जर का ही बसून ठेवले ना तुम्ही गेली. म्हणजे हिला मी बिलाचं पैसे बघा, नाही बिलाचं दिले बघा. तर इस घालून मार. काय चाललंय? बरं झालं आलं बाबा. अच्छा तू काय चाललंय? बघ काय केलंय. पगार नाही झाला, उद्या होणार आहे ना. मग ती बिलाचं बघायची. हॉटेलला बायको जेवून येते तेव्हा काय झोपलेला असतो काय पुढे हॉटेलला? मग तुला घरी गेलत नाही का? हो ऐका ना, त्या आई चांगला स्वयंपाक करतात ना सासूबाई, मग मी 5 साडे आणले तुला बायकोने 7,700 रुपयाच्या. साडी आता घातलेली साडी बघा ना. फिरतो का आता? त्याला पैसे पैसे एक काम करा, यांचे साडेच पैसे देऊन टाका. बरं. आणि मला आहे ना मालकाने सांगितलंय, जोपर्यंत पैसे तू घेऊन येत नाही तोपर्यंत दुकानात सगळं यायचं नाही, असं मागा यायचं नाही. मी काय म्हणतो, हा, ऐका हा. आता पैसे तर माझ्याकडे नाहीत, बर मग तुम्ही एक काम करा, हा. तुमचं बिल फिटूस तरीला भांडे घासायला लावा. काय? हा. हा, आणि ते तुमचे पैसे फिटले का तुम्ही ना दुकानात कामाला काढायचं. ओ चला. असं का बोलायला लागलं तुम्ही? तुम्हीच मला सांगितलं ना, तू चांगली राहत जा, अरे चांगली भाऊ, दिसत त्याची जा. कारणं सांगू नको, जायला मोकळा नाही. उधार देतो म्हणजे काय चुकी केली काय म्या? पण आता पैसे तू नाहीत काही ना. सांगशील उद्या म्हणशील माझ्या घर उचलून नेतोय तिकडे. ते नाही उचलायचं अरे, ना, ते पक्के आहे. जमणार नाही, पैसे काढा. आता पैसे नाहीत ना. आता नाही म्हणजे आम्ही कवा द्यायला काय मोकळे होतो काय? जेवायचं, टचून जेवायचं, खायचं. लोक शायनिंग आणायची, ती जमत काय? बरं आता एवढं नका मोठ्यानं बोलू, लोक बघत आहेत माझ्या तुला इकडे. लाज वाटत लोकांची देऊन टाकलं की. चल इथं बसून घेऊ आपण. आय, अरे, इथं झोपून राहील बघा, जेवणा बिवणाचं बघा आमचं. ऐक इकडे, पैसे घेतल्याशिवाय जात नसतोय. बघ, तुला म्हणत होतो हा. मला ही आवडती म्हणून, मला हिच्या संग लग्न करायचं, काल ते संग लग्न लावून अरे बाई, चहा दिलं. येऊ दे. चुकलंच माझं. येड लागलाय का तुला? काय झालं? इथं साधी तुमच्या आहे ना घरात तांब्याभर साखर मिळत नाही आणि चालला माझ्या बरोबर लग्न करायला. सगळं जरा बाजूला. कोण लग्न करणार आहे कोणासोबत? अरे हा? मग तू काय एवढे उधार करीत उधारी केलं दुसरं लग्न करता का तुम्ही? हा? मग तुम्ही कमवता कोणासाठी? माझ्यासाठी कमवता ना? मग आता हे निघात का बघ बरं कशी झोपलेत पाहुणे असल्यावर. ए, चहाचं देऊन टाका ना, त्याचे पैसे देऊन टाका मग. आहे ही पोर किती वाढू तू निघित ना. साखर साखर करते का तुमच्या मला- घरात साखर नाही? हा, मला हो, जर गप्प बसा. साखर नाही मिळाली तर मी जाणारच. काय बाय पुरीच आहे, मला साखर देऊन बसलीये. ए, काही शेजार धर्म वगैरे आहे का नाही तुम्हाला? आ? काय निघ निघ करती? अगं तुझ्या सासूला लोणचं आवडतं म्हणून त्या दिवशी पार बरणी भर लोणचं दिलं ना आमच्या घरून तुझ्या सासूला. आ? त्यांनी खाल्लं ना. जेवणाचं बघ, मी जेवणाचं. कुठं? ओ तुम्ही का बसा. जरा. बरोबर एक काम कर, मोकळी दे हे, नको, दे हे, जोर थांब हे धर, तू भरून आण जा तिला. जा तुम्ही जाऊन आणून द्या. माझं लग्न करायचं होतं ना. जा. तेच करतो मी आता, तुम्ही करा सगळे कुठं मी नसतात. हा, मला साखर भेटली ना मग मी विचार करते लग्नाचा. हा काय ते तसं काही नाही, ते देऊ का मग साखर तांबेभर? ए, साखर आणि मीठ तुमचं ती मग बघा, मी फुकट बसाय मोकळे नाही, जेवणाचं बघा, जेवणाचं आणा ताट पटापटा. आ, तुमच्या हॉटेलला खा की जाऊ. काय कारण आहे हॉटेलला खायचं? कुणाच्या दारात येत? मग सुना आली तर गप्पा गप सांगितलं की लगेच ऑर्डर देत होतो, आणि तुमच्या दारात अजून चहा भेटा ना. म्हणजे अहो, आता चहा नसतो घेत, जेवण आणा चला. आमच्या घरचं जेवण चांगलं नाही होत, हॉटेल मधलं भारी आहे. कसं असू द्या, मटन म्हटलं तर लय भारी होतोय. मटण लागत हा. आम्ही खातच नाही, आम्ही मटण खातच नाही. खातच नाही. सुना आली की धडाधड अडका वाजी खडाखड तेव्हा जमत काय? हे तुमचा ना डोळ्याचा काहीतरी फरक झाला असेल. परत झोपून घे ना तुम्ही, पटकून आणता का नाही? बरं मी काय म्हणतो, हा. ऐक
आता तू बँकेत आहेत ना तुझ्या हा आहेत कवर ठेवते आता एवढं अंगलट आल्यावर येऊस तर बर जाऊ दे अक्षय एक काम कर मी तुला चेकवर सही करून देते हा. जाऊ दे मिटो बाबा यांचं कसं आहे मिटवतो तुमचं तुम्ही लय जड जाता ना आम्हाला आणि आपलं माझी साखर बरं दे हिला नाही, नाही. साखर पैसे 4-8 दिवसांनी मिटवले असते तरी जमला असं आम्ही जीव घाला. लपून राहीन त्यावर निघा अडचण येऊन नाही देणार तुम्हाला आलो मी हॉटेलवरून दुकानात लवकर येऊ हा नक्की येणार ना हा काय कमीत कमी चहा तरी करायचा ना का निघा 5,000ला 300च कमी होते फक्त येऊन दे परत कोणी मग बघत ती साखर ए बाई साखर संपली आमची धर. हा या निघा निघा पुढच्या बारीने बघून घेईल परत तुम्हाला. जा आणि वय काय तुला सांगतो परत जा उधार केले ना तू माझ्या नाक जर घातलं नाही तर किती चव जाती माहिती का लोक धडा धडा बोलत आहेत दारात येऊन आज हे इथं बोललेत उद्या गावात कुणाला म्हणल्यावर आपल्याच नाक जाणार आहे ना परत ऐक आई हिने जर परत असं केलं ना याला डायरेक्ट काढून देतो नकोच मला ही मग शेवटची चूक ऐका ना मला नव्हतं माहिती अशी लोक घरी येतील म्हणून उधारी पादारी मागायला. नाही हो आता नाही करणार असं नक्की? कधीच बाप जन्मी कुणाकडनं असं कधीच उधार कधी घेणार नाही म्हणून तर वाटलं मला घरी देवचन वचन खरंच नाही करत आणि तुम्हाला माझ्या आईसारखंच वागवणार आहे बरं का सासूबाई. चला चांगलं स्वयंपाक करा बरं का आपल्याला जेवायला. मीच का मला येत नाही ना. कर चल, तुला शिकवते मी म्हणजे हॉटेलात जायचं नाही. मला घेऊन चला